काय नेमकं आहे म्हणजे कसा रचना कशी आहे म्हणजे पारंपरिक आपण बघतो ना म्हणजे 10वी झाल्यानंतर 11वी 12वी माणूस होतो 11वीसाठी प्रवेश घेताना 3 शाखा असतात वाणिज्य कला आणि विज्ञान आणि मग त्याच्यातून पुढे मग 12वी नंतर पुढे आणखी मार्ग बदलतात वाणिज्य शाखेनुसार ते मार्ग वेगळे होतात विज्ञान शाखेनुसार ते होतात या विद्यापीठामध्ये प्रवेश घेताना अनिवार्यता काही आहे का की तुम्ही विज्ञान शाखेचेच असले पाहिजे किंवा तुम्ही वाणिज्य शाखेचेच असले पाहिजे काय काय कसं काय नेमकं आहे कोण प्रवेश घेऊ शकतं या विद्यापीठामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये 4 स्कूल्स आहेत आणि 4 स्कूल्समध्ये आपण सगळ्या प्रकारचे विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतात. सायन्समधला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे एक डिझाईनचा कोर्स आहे जो 90% ज्याला की आपण कौशल्यावर आधारित असा कोर्स असा आपण म्हणतो. हे आपण हा जो कोर्स आहे रुबिका फ्रान्स बरोबर आपण हा चालू केलेला आहे. याच्यामध्ये विद्यार्थी 3 वर्ष भारतात आणि 2 वर्ष फ्रान्समध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांना तिथे सुद्धा प्रॅक्टिस करण्यासाठी सर्टिफिकेशन मिळणार आहे याच्यातून आणि डुअल डिग्री आहे. हे डुअल डिग्री प्रोग्राम आहे. एखाद्या विद्यार्थ्याला मेकॅट्रॉनिक्स करायचं असेल तर त्याला सायन्स असणं गरजेचं आहे. एखाद्या मुलाला कम्प्युटर टेक्नॉलॉजी करायचं असेल त्याला सायन्स असणं गरजेचं आहे. पण एखाद्या मुलाला BFSI करायचं आहे त्याला रिटेल करायचं आहे त्याला फायनान्स करायचं आहे तर मग त्याला तो कॉमर्सचा विद्यार्थी असला तरी तो माझ्याकडे येऊ शकतो. एखादा विद्यार्थी ज्यांनी आर्ट्स घेतलेला आहे आणि त्याला सायकॉलॉजीमध्ये स्किलिंग च्या अनुषंगाने काही अभ्यासक्रम हवे असतील किंवा इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हवे असतील तर तो आपल्याकडे येऊ शकतो. एखादा विद्यार्थी असेल ज्याला परदेशी भाषा शिकायच्या असतील कारण तो पण एक स्किल आहे. भाषा ही एक स्किलच आहे. तर आपण जर्मन आणि जॅपनीज भाषेचे सुद्धा विभाग आपल्याकडे चालू केलेले आहे. त्याचबरोबर ज्याला आपण बॉटम ऑफ द पिरॅमिडचे स्किल्स सगळ्यात खालच्या म्हणजे ॲस्पिरेशनल स्किल्स झाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील मशीन लर्निंग असतील ह्या सगळ्या स्किल्सवरती सायबर सिक्युरिटी याच्यावरती तर आपण मास्टर्स कोर्सेस वगैरे करतोय. पण सगळ्यात खालच्या दर्जाचे सुद्धा स्किल्स जसं की मेडिकल लॅब टेक्निशियन एखाद्या व्यक्तीला मेडिकल लॅब टेक्निशियन व्हायचं असेल आणि तो साधारण बॅकग्राऊंडमधून येतो तर त्याला सुद्धा आपण BSc MLT हा प्रोग्राम किमान पात्रता काय शैक्षणिक 10वी नंतर 12वी नंतर घ्यायचं कारण आपण UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी आहे आणि सगळ्याच कौशल्य विद्यापीठांसाठी ही सेम पात्रता UGCनी दिलेली आहे. त्याचबरोबर तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी द्यायचं असेल तर 10वी नंतर एखाद्या विद्यार्थ्याला यायचं असेल तर रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग ज्याला आपण असं म्हणतो RPLच्या मार्गाने सुद्धा तो येऊ शकतो किंवा एखादा माझ्याकडे ITIचे विद्यार्थी आहेत तर आमच्या विभागात जवळजवळ 450-500 शासकीय ITIs आहेत तर या विद्यार्थ्यांना पण आपण इक्विव्हॅलन्स दिलेला आहे. तर 12वीच्या इक्विव्हॅलंट म्हणजे 2 वर्षाचा ITI केलेला विद्यार्थी असेल आणि त्याने अप्रेंटिसशिप केली असेल तर तो आमच्याकडे सुद्धा शिक्षण घेऊ शकतो. मॅडम कल्पना